पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. धुक्यानं झाकलेल्या डोंगरांमधून एक अरुंद रस्ता खाली गावाकडे उतरला होता. त्या रस्त्यावर एक छोटी पांढरी बस शांतपणे पुढे जात होती. बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. खिडकीजवळ बसलेली एक तरुणी आपल्या हातात जुनं लाकडी डबं घट्ट धरून होती. त्या डब्यात काय होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. बस एका छोट्या थांब्यावर थांबली. एक वृद्ध माणूस बसमध्ये चढला. त्याने त्या मुलीकडे पाहिलं आणि हसत विचारलं, "बाळा, कुठे चालली आहेस?" ती काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, "जिथून मी अनेक वर्षांपूर्वी निघून आले होते तिथे." वृद्धाने पुन्हा काही विचारलं नाही. खिडकीबाहेर झाडं मागे सरकत राहिली. कधी हिरवी शेतं, कधी ओस पडलेली घरं, कधी लहान नदी. सगळं बदलत होतं. पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव मात्र बदलत नव्हता. 2 तासांनी बस एका जुन्या गावात पोहोचली. ती उतरली. समोर एक मोडकळीस आलेलं घर उभं होतं. अंगणातलं आंब्याचं झाड अजूनही तिथेच होतं, पण त्याच्या अनेक फांद्या सुकल्या होत्या. तिने हळूच त्या झाडाच्या खोडाला हात लावला. जणू अनेक वर्षांनंतर एखाद्या जुन्या मित्राला भेटत होती. शेजारच्या घरातून एक आजी बाहेर आल्या. त्यांनी तिला ओळखलं. "अन्वी?" तिने हळूच मान हलवली. आजींच्या डोळ्यात पाणी आलं. "इतकी वर्ष एकदाही आली नाहीस." अन्वीने उत्तर दिलं नाही. काही प्रश्नांना शब्द नसतात. ती घरात शिरली. धुळीने झाकलेली खिडकी, भिंतीवर अजूनही जुनं घड्याळ, कोपऱ्यात लाकडी खुर्ची. सगळं तसंच होतं. फक्त घरात राहणारी माणसं नव्हती. तिने हातातलं लाकडी डबं टेबलावर ठेवलं. हळूच उघडलं. त्यातून एका मागोमाग एक पत्र बाहेर आली. सगळी पत्र एकाच व्यक्तीने लिहिलेली होती, पण ती कधीच पाठवली गेली नव्हती. संध्याकाळ झाली. अन्वी अंगणात बसली होती. तेवढ्यात एक लहान मुलगा सायकल चालवत तिथून गेला. तो थांबला आणि निरागसपणे विचारलं, "ताई, हे घर तुमचं आहे का?" अन्वी काही क्षण विचारात पडली. मग हसत म्हणाली, "पूर्वी होतं." मुलगा म्हणाला, "मग आता?" ती उत्तर देऊ शकली नाही. कारण काही घरं आपण सोडतो आणि काही घरं आपल्याला सोडून जातात. रात्र झाली. वीज नव्हती. तिने एक जुना कंदील पेटवला. मंद प्रकाशात पहिलं पत्र उघडलं. त्यात फक्त एक वाक्य होतं, "तू आनंदी असशील एवढंच पुरेसं आहे." स्वाक्षरी नव्हती, नाव नव्हतं. फक्त तारीख होती, 12 वर्षांपूर्वीची. तिने दुसरं पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, "आज तुझा वाढदिवस आहे. तुला फोन करावा असं खूप वाटलं, पण तू तुझ्या नव्या आयुष्यात आनंदात असशील म्हणून स्वतःलाच थांबवलं." अन्वीचे हात थरथरू लागले. तिने एका मागोमाग अनेक पत्र उघडली. प्रत्येक पत्रात तक्रार नव्हती, राग नव्हता. फक्त शांतपणे जपलेलं प्रेम होतं. असं प्रेम जे कधी मागितलं नाही, कधी स्वतःची जाहिरात केली नाही. बाहेर पाऊस सुरू झाला. कंदिलाची ज्योत हलकेच डोळू लागली. अन्वीच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागली. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. त्या सर्व पत्रांच्या शेवटी एक छोटंसं पाकीट होतं. तिने ते उघडलं. त्यात एक घराची जुनी किल्ली होती आणि एक चिठ्ठी. त्यावर लिहिलं होतं, "जर तू कधी परत आलीस तर हा दरवाजा अजूनही तुझ्यासाठी उघडाच आहे." अन्वीने घाबरत घराचा मुख्य दरवाजा पाहिला.
तो खरोखरच कधी बंदच झाला नव्हता. तेवढ्यात वाऱ्याने दरवाजा हळूच हलला. घरात शांतता पसरली. त्या शांततेत तिला स्वतःच्या श्वासाचाही एक आवाज ऐकू येत होता. कधी कधी आयुष्यात सर्वात मोठा आवाज हा शब्दांचा नसतो, तर अनेक वर्ष न बोललेल्या भावनांचा असतो. पण इथेच एक प्रश्न उभा राहतो. माणसं खरंच एकमेकांपासून दूर जातात, की ती स्वतःपासून दूर गेल्यावर नातीही हरवू लागतात? आज आपण अशाच एका मानसशास्त्रीय प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा प्रवास फक्त प्रेमाचा नाही, तो स्वतःला समजून घेण्याचा आहे. ज्या नात्यांमध्ये आपण इतरांना शोधत राहतो, त्याआधी स्वतःला शोधण्याचा आहे. कारण चांगलं जगणं हे मोठ्या यशापासून सुरू होत नाही. ते सुरू होतं जेव्हा आपण आपल्या मनाच्या बंद दरवाजाची किल्ली पुन्हा एकदा हातात घेतो. चॅप्टर 1, स्वतःशी असलेलं नातं. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी अंगणातल्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली बसली होती. रात्रीचा पाऊस थांबला होता. पानांवर अजूनही थेंब अडकून राहिले होते. पहाटेचा सूर्य त्यांच्यावर पडत होता आणि प्रत्येक थेंब एखाद्या छोट्या आठवणीसारखा चमकत होता. तिने पुन्हा एक पत्र हातात घेतलं. यावेळी ते उघडलं नाही, फक्त हातात धरून राहिली. कधीकधी उत्तर शोधण्यापेक्षा प्रश्नाला शांतपणे हातात धरून ठेवणं जास्त आवश्यक असतं. तेवढ्यात शेजारच्या घरातील आजी 2 कप गरम चहा घेऊन आल्या. हे घे, इतक्या वर्षांनी आली आहेस, घर आधी गरम होऊ दे, मग आठवणी उघड. अन्वी हलकंसं हसली. आजी तिच्या शेजारी बसल्या. दोघींमध्ये काही मिनिटं एकही शब्द झाला नाही. मग आजी म्हणाल्या, लोकांना वाटतं घर सोडणं कठीण असतं, पण खरं सांगू, सर्वात कठीण असतं स्वतःला सोडून जगणं. अन्वीनं त्यांच्याकडे पाहिलं. ते वाक्य तिच्या मनात खोलवर उतरलं. आपण आयुष्यात अनेक नाती जोडतो. आईवडील, मित्र, प्रेम, लग्न, मुलं, सहकारी. पण या सगळ्यांआधी एक नातं जन्मापासून आपल्या सोबत असतं, स्वतःशी असलेलं. आणि गंमत म्हणजे याच नात्याकडे आपण सर्वात कमी लक्ष देतो. दिवसभर आपण इतरांशी बोलत असतो, पण स्वतःशी कसं बोलतो हे आपण कधी ऐकतच नाही. पुढची गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्ही स्वतःकडेही वेगळ्या नजरेनं पाहाल. पुण्यात एका शाळेत आर्यन नावाचा शिक्षक होता. विद्यार्थ्यांचा आवडता, नेहमी हसरा, सर्वांना प्रोत्साहन देणारा. पण प्रत्येक संध्याकाळी घरी परतल्यावर तो आरशासमोर उभा राहायचा आणि स्वतःलाच म्हणायचा, तू पुरेसा चांगला नाहीस. कोणी त्याला हे सांगितलं होतं? नाही. हे वाक्य वर्षानुवर्ष त्याच्या मनात वाढत गेलं होतं. लहानपणी एखाद्या परीक्षेत कमी गुण आले तर तुलना, एखादी चूक झाली तर ओरडा, एखादी भीती व्यक्त केली तर इतकं कमकुवत होऊ नकोस. हळूहळू त्यानं एक गोष्ट मान्य केली, माझी किंमत फक्त माझ्या कामामुळे आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःची किंमत फक्त यशावर ठरवतो, तेव्हा प्रत्येक अपयश त्याला स्वतःचाच तिरस्कार करायला शिकवतं. हेच अनेक नात्यांमध्येही घडतं. आपण प्रेम शोधत नसतो, आपण मान्यता शोधत असतो. कोणीतरी आपल्याला सांगावं, तू पुरेसा आहेस. पण इथेच सगळं बदलतं. जोपर्यंत हे वाक्य आपण स्वतःला म्हणू शकत नाही, तोपर्यंत जगातील कोणतंही प्रेम कायमची शांती देऊ शकत नाही. एका छोट्या गावात 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ नेहमी अभ्यासात हुशार, लहान भाऊ चित्र काढण्यात रमणारा. घरात नेहमी मोठ्या भावाचं कौतुक व्हायचं. लहान भावाला मात्र एकच वाक्य ऐकायला मिळायचं,
त्याच्यासारखा हो. वर्ष गेली. मोठा भाऊ इंजिनियर झाला. लहान भाऊ प्रसिद्ध चित्रकार झाला. पण जेव्हा त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं तेव्हा हजारो लोकांनी त्याचं कौतुक केलं. फक्त तो स्वतः मात्र समाधानी नव्हता. कारण त्याच्या मनात अजूनही एक छोटा मुलगा बसला होता, जो अजूनही कोणीतरी म्हणेल याची वाट पाहत होता. तू जसा आहेस तसाच चांगला आहेस. बालपणीची प्रत्येक जखम दिसत नाही. काही जखमा मोठे झाल्यावर आपल्या निर्णयांच्या रूपात जगतात. यामागे एक अतिशय खोल मानसशास्त्रीय कारण आहे. लहानपणी ज्या पद्धतीनं आपल्याला प्रेम मिळतं तसंच प्रेम आपण मोठे झाल्यावर शोधू लागतो. जर प्रेमासोबत भीती मिळाली असेल तर आपण भीतीलाच प्रेम समजू लागतो. जर प्रेमासाठी सतत स्वतःला सिद्ध करावं लागलं असेल तर नंतरच्या प्रत्येक नात्यातही आपण स्वतःला थकवू लागतो. आणि जर लहानपणी आपल्या भावना ऐकल्या गेल्या नसतील तर मोठेपणी आपण स्वतःच्याच भावना दाबायला शिकतो. अन्वीने त्या दिवशी शेवटचं पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, लोक तुला समजून घेतीलच असं नाही, पण तू स्वतःला सोडू नकोस. ती ओळ वाचून ती बराच वेळ शांत बसली. तिला अचानक जाणवलं ती इतकी वर्ष इतरांच्या अपेक्षांनुसार जगत होती की स्वतःला काय हवं आहे हेच ती विसरली होती. आपण अनेकदा म्हणतो, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का, मी स्वतःशी प्रेमाने वागतो का? चूक झाली की आपण स्वतःला माफ करतो की दिवसभर स्वतःला शिक्षा देत राहतो? आरशात पाहताना आपण मित्रासारखं बोलतो की शत्रूसारखं? कारण आपण स्वतःशी जसं वागतो तसंच वागणं इतरांकडूनही नकळत स्वीकारू लागतो. जंगलातलं एक झाड पहा. त्याच्या प्रत्येक फांदीवर सारखी फुलं नसतात. काही फांद्या कोरड्या असतात, काहींवर नवीन पालवी फुटलेली असते. पण झाड कधी स्वतःचा तिरस्कार करत नाही. ते ऋतू स्वीकारतं. माणूस मात्र एका वाईट दिवसावरून संपूर्ण आयुष्याचा निकाल लावतो. संध्याकाळ होत आली. अन्वीने घराची खिडकी उघडली. ताजी हवा आत आली. तिने पहिल्यांदाच त्या घरात खोल श्वास घेतला. घर बदललं नव्हतं. बदल तिच्या मनात सुरू झाला होता. तिला उत्तरं अजूनही सापडली नव्हती, पण एक नवीन प्रश्न जन्माला आला होता. जर मी स्वतःलाच वर्षानुवर्ष समजून घेतलं नसेल तर इतरांनी मला पूर्णपणे समजून घ्यावं ही अपेक्षा किती योग्य आहे? पण खरी गोष्ट अजून बाकी होती. कारण स्वतःला स्वीकारणं हा प्रवासाचा शेवट नसतो. तो चांगल्या नात्यांची फक्त सुरुवात असते. चॅप्टर 2. प्रेम टिकवण्याची अदृश्य कला. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वीने त्या जुन्या घराच्या अंगणात झाडू मारायला सुरुवात केली. अनेक वर्षांची धूळ हळूहळू बाजूला सरकत होती. प्रत्येक फटक्यानंतर अंगण थोडंसं स्वच्छ दिसू लागलं. ते पाहताना तिला एक विचार मनात आला. घर स्वच्छ करणं इतकं अवघड नाही, पण मनात साचलेली धूळ काढायला कधीकधी अनेक वर्ष लागतात. तेवढ्यात शेजारच्या घरातून एक आवाज आला. एका वृद्ध दाम्पत्यामध्ये काहीतरी चर्चा सुरू होती. ना मोठा आवाज, ना राग, ना आरोप, फक्त शांत संवाद. अन्वी नकळत त्यांच्या दिशेनं पाहू लागली. आजोबा म्हणाले, तू काल माझ्यावर रागावली होतीस ना? आजी हलकंसं हसल्या. राग तुझ्यावर नव्हता, माझ्या थकव्यावर होता. आजोबांनी लगेच उत्तर दिलं नाही. ते काही क्षण फक्त तिच्याकडे पाहत राहिले. मग म्हणाले, मला आधी विचारायला हवं होतं, तुला काय झालं आहे? पण मी विचारलं, तू अशी का वागतेस? दोघेही शांत हसले. तो विषय तिथेच संपला.
पण अन्वीच्या मनात एक नवीन प्रश्न सुरू झाला. इतक्या साध्या संभाषणाने एक मोठा वाद कसा टळला? यामागे एक अतिशय खोल मानसशास्त्रीय कारण आहे. बहुतेक नाती प्रेमाच्या कमतरतेमुळे तुटत नाहीत. ती तुटतात कारण दोन माणसं एकमेकांचे शब्द ऐकतात, पण भावना ऐकत नाहीत. शब्द अनेकदा भिंती बांधतात, भावना मात्र दरवाजे उघडतात. पुढची गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्हाला तुमच्या एखाद्या जुन्या भांडणाची आठवण येईल. मुंबईत काम करणारे समीर आणि सायली, दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद व्हायला लागले होते. एका रात्री समीर ऑफिसमधून उशिरा घरी आला. दार उघडताच सायली म्हणाली, "तुला घरासाठी वेळच नसतो." समीर चिडून म्हणाला, "मी एवढं काम कोणासाठी करतो?" वाद वाढला. दोघेही शांत झोपले. दुसऱ्या दिवशीही कोणी बोललं नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. त्यांना वाटत होतं समस्या वेळेची आहे, पण खरं कारण वेगळंच होतं. सायलीचं खरं वाक्य होतं, "मला तुझी आठवण येते." आणि समीरचं खरं उत्तर होतं, "मला अपयशी वाटतंय, म्हणून मी अजून जास्त काम करतो." पण ही दोन्ही वाक्य कधीच बोलली गेली नाहीत. त्यांच्या जागी आरोप आले, आणि आरोपांच्या आवाजात भावना हरवून गेल्या. आपण सगळेच असं करतो. आपल्याला दुखत असतं, पण आपण सांगतो, "तुझी चूक आहे." आपल्याला भीती वाटत असते, पण आपण दाखवतो, "मला काही फरक पडत नाही." आपल्याला जवळीक हवी असते, पण आपण अंतर निर्माण करतो. कारण भावना व्यक्त करणं आपल्याला कमकुवत वाटतं, आणि मजबूत दिसण्याच्या प्रयत्नात नातं हळूहळू कमकुवत होत जातं. एका शाळेत एक छोटा मुलगा रोज शांत बसायचा. शिक्षिका त्याला सतत विचारायच्या, "तू बोलत का नाहीस?" तो फक्त मान खाली घालायचा. एक दिवस शिक्षिकेनं प्रश्न बदलला. त्या म्हणाल्या, "आज तू आनंदी दिसत नाहीस." मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "काल बाबा घर सोडून गेले." त्या दिवशी शिक्षिकेला समजलं, मुलगा हट्टी नव्हता, तो फक्त तुटला होता. कधीकधी योग्य उत्तर मिळण्यासाठी योग्य प्रश्न विचारावा लागतो. अन्वीला तिच्या जुन्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. ती खूप बोलायची. समोरची व्यक्ती खूप शांत असायची. तिला वाटायचं, त्याला माझी काळजीच नाही. पण एक दिवस तिनं त्याची डायरी वाचली. तन लिहिलं होतं, "मला तिच्यावर खूप प्रेम आहे, पण मला भावना बोलून दाखवता येत नाहीत. ती माझ्या शांततेला उदासीनता समजते, आणि मी तिच्या रागाला द्वेष समजतो." त्या एका पानानं अन्वीच्या अनेक गैरसमजांना शब्द मिळाले. इथेच सगळं बदलतं. प्रेम म्हणजे समोरच्यानं आपल्यासारखंच व्यक्त व्हावं असं नाही. प्रेम म्हणजे समोरची व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं भावना व्यक्त करते हे समजून घेण्याची तयारी. नदी आणि समुद्र दोघांमध्येही पाणी असतं, पण त्यांचा प्रवाह सारखा नसतो. तरीही ते एकमेकांचे शत्रू नसतात. माणसांच्या भावना देखील अशाच असतात. एका कार्यालयात दोन सहकारी होते. एक नेहमी कौतुक करून प्रेरणा द्यायचा, दुसरा शांतपणे मदत करायचा. एका नवीन कर्मचाऱ्याला वाटलं, दुसऱ्याला माझी पर्वाच नाही. काही महिन्यांनी त्याला कळलं, प्रत्येक अडचणीत त्याच शांत माणसाने त्याचं काम न सांगता पूर्ण केलं होतं. तेव्हा त्याला समजलं, प्रेम नेहमी शब्दांनी दिसत नाही. कधीकधी ते कृतीत लपलेलं असतं. आपल्या मेंदूमध्ये एक सुंदर क्षमता आहे. जेव्हा समोरची व्यक्ती शांत असते, आपलाही श्वास हळूहळू शांत होऊ लागतो. जेव्हा कोणी आपल्याला मनापासून ऐकून घेतं, आपलं मन स्वतःच मोकळं व्हायला लागतं. म्हणूनच काही लोकांच्या सहवासात
समस्या संपत नाहीत, पण त्या हलक्या वाटू लागतात, कारण त्यांची उपस्थितीच सुरक्षित वाटते. संध्याकाळ झाली. अन्वीनं घराबाहेर ठेवलेली जुनी बाकडी स्वच्छ केली. ती त्यावर बसली. समोर मावळणारा सूर्य दिसत होता. पहिल्यांदाच तिला जाणवलं, किती वेळा तिनं उत्तर देण्यासाठी ऐकलं होतं, समजून घेण्यासाठी नाही. किती वेळा तिनं स्वतःचं दुःख सांगितलं होतं, पण समोरच्याचं दुःख विचारलंच नव्हतं. त्या क्षणी तिच्या मनात अपराधीपणा नव्हता, फक्त एक नवीन समज होती. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. कारण संवाद शिकणं पुरेसं नसतं. काही जखमा इतक्या जुन्या असतात की चांगलं प्रेम मिळालं तरी त्या लगेच भरून येत नाहीत. काही लोक वर्तमानात जगत असतात, पण त्यांच्या प्रतिक्रिया भूतकाळातून येत असतात. मग प्रश्न असा आहे, जर आपल्या मनात अजूनही जुन्या वेदनांचे प्रतिध्वनी घुमत असतील, तर आपण नवीन नात्यांमध्ये खरंच मोकळेपणानं जगू शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या अध्यायात मिळेल. कारण दिसत नसलेल्या जखमा बहुतेक वेळा सर्वात खोल असतात. चॅप्टर 3, मनाच्या जखमा आणि त्यांचं उपचार. त्या रात्री पाऊस नव्हता. आकाश अगदी स्वच्छ होतं. अन्वी घराच्या अंगणात बसून ताऱ्यांकडे पाहत होती. अनेक वर्षांनी ती इतक्या शांत रात्रीला भेटत होती. आजूबाजूला कोणताच आवाज नव्हता, पण तिच्या मनात मात्र अनेक आवाज एकाच वेळी जागे झाले होते. काही आठवणी, काही न बोललेले शब्द, काही अपूर्ण निरोप आणि काही प्रश्न. तिनं डोळे मिटले, पण एक जुनं दृश्य पुन्हा समोर आलं. ती 10 वर्षांची होती. शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेत तिला पहिलं बक्षीस मिळालं होतं. हातात ट्रॉफी घेऊन ती धावत घरी आली. तिला वाटलं आज बाबा खूप आनंदी होतील, पण बाबा त्या दिवशी कामाच्या तणावात होते. तिनं ट्रॉफी पुढे केली. ते फक्त एवढंच म्हणाले, ठीक आहे, आता अभ्यासाकडे लक्ष दे. त्या एका वाक्याने तिच्या हातातील ट्रॉफी हलकी झाली, पण मन खूप जड झालं. त्या दिवसानंतर तिने कधीच चित्र काढलं नाही. जीवनात असे अनेक क्षण असतात जे त्यावेळी अगदी छोटे वाटतात, पण मन त्यांना कायमचं जपून ठेवतं. त्यातूनच तयार होतात अदृश्य जखमा. पुढची गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातलाही एखादा क्षण आठवेल. एका लहान मुलाला जर वारंवार सांगितलं, रडू नकोस, तर तो मोठा झाल्यावर रडणं विसरतो. पण दुःख नाहीसं होत नाही, ते फक्त आत साठत जातं. एका मुलीला जर सतत सांगितलं, सगळ्यांना खुश ठेव, तर ती मोठी झाल्यावर स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायला शिकते. एका मुलाला जर प्रत्येक चुकीसाठी अपमान सहन करावा लागला, तर तो मोठा झाल्यावर प्रत्येक निर्णय घेताना घाबरू लागतो. मन कधीच विसरत नाही, ते फक्त आपली भाषा बदलतं. यामागे एक अतिशय खोल मानसशास्त्रीय कारण आहे. जेव्हा एखादा अनुभव आपल्याला खूप दुखावतो, तेव्हा मेंदू तो अनुभव फक्त आठवण म्हणून जतन करत नाही, तो त्याला धोका म्हणूनही लक्षात ठेवतो. म्हणूनच आज समोरची व्यक्ती फक्त थोडी शांत झाली तरी आपल्याला वाटतं, ती मला सोडून जाणार. कोणी उत्तर द्यायला उशीर केला की मनात भीती निर्माण होते, कारण आपण वर्तमानाला प्रतिसाद देत नसतो, आपण भूतकाळाच्या सावलीला प्रतिसाद देत असतो. अन्वी गावातील छोट्याशा मंदिराजवळ बसली होती. तेवढ्यात एक वृद्ध माळी झाडांना पाणी घालत होता. एका झाडाची एक फांदी पूर्ण कोरडी झाली होती. अन्वी म्हणाली, ही फांदी कापून टाकली तर? माळी हसला. फांदी कोरडी आहे म्हणून मुळं मरलेली असतात असं नाही. तो थोडा थांबला, मग म्हणाला, कधी कधी माती बदलावी लागते, कधी पाणी,
कधी सूर्यप्रकाश आणि कधी फक्त वेळ. अन्वी काही क्षण त्या झाडाकडे पाहत राहिली. तिला अचानक जाणवलं ती स्वतःलाच अनेक वर्षांपासून कोरडी फांदी समजत होती. मुळांकडे तिने कधी पाहिलंच नव्हतं. आपणही अनेकदा असंच करतो. आपल्यात एखादी भीती दिसली की आपण स्वतःला दोष देतो. एखाद्या नात्यात असुरक्षित वाटलं की स्वतःलाच कमकुवत समजतो. पण प्रत्येक प्रतिक्रियेच्या मागे एक न सांगितलेली गोष्ट असते. प्रत्येक भीतीच्या मागे एक जुना अनुभव असतो. मुंबईतील एका कार्यालयात काम करणारी नेहा प्रत्येक वेळी मी ठीक आहे असंच म्हणायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. पण एक दिवस मीटिंगमध्ये एका छोट्याशा टीकेनंतर ती अचानक रडू लागली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तो क्षण त्या टीकेमुळे नव्हता. तो अनेक वर्ष दाबून ठेवलेल्या भावनांचा शेवटचा थेंब होता. जसं एखादं धरण एका थेंबाने फुटत नाही तर हजारो थेंब साचल्यानंतर फुटतं, तसंच मनही असतं. पण इथेच सगळं बदलतं. उपचाराची सुरुवात तेव्हा होत नाही जेव्हा दुःख संपतं. उपचाराची सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण स्वतःला दोष देणं थांबवतो. आपण स्वतःला विचारतो, माझ्यात काय बिघडलं आहे? हा प्रश्न बदलून माझ्यासोबत काय घडलं होतं असा झाला की संपूर्ण प्रवास बदलतो. पहाट झाली. अन्वीने त्या जुन्या घराची सर्व खिडक्या उघडल्या. सूर्यप्रकाश आत आला. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खोलीत प्रकाश पसरला. त्या प्रकाशात धुळीचे कण हवेत तरंगत होते. तिला जाणवलं, धूर दिसायला लागली म्हणून घर गहाण झालं नाही. प्रकाश आला म्हणून ती दिसू लागली. मनातही असंच असतं. जखमा दिसायला लागल्या म्हणजे त्या नवीन नसतात, फक्त आता आपण त्यांच्याकडे पाहायला तयार झालेलो असतो. त्या दिवशी अन्वीनं एक निर्णय घेतला. ती कोणाला दोष देणार नव्हती, स्वतःलाही नाही. भूतकाळ बदलता येणार नव्हता, पण भूतकाळामुळे तयार झालेल्या सवयी हळूहळू बदलता येणार होत्या. नदीला तिचा उगम बदलता येत नाही, पण ती पुढे कोणत्या दिशेनं वाहायचं हे मात्र बदलू शकते. माणसाचं आयुष्यही तसंच असतं. संध्याकाळी तिनं शेवटचं एक पत्र पुन्हा हातात घेतलं. यावेळी ती रडली नाही, ती फक्त हसली. कारण तिला पहिल्यांदाच समजलं, काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत. काही लोक आपल्याला स्वतःकडे परत घेऊन जाण्यासाठी येतात. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. स्वतःला समजून घेतल्यानंतर एक नवीन परीक्षा सुरू होते. ती म्हणजे ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांच्याबद्दल मनात काय ठेवायचं, राग की क्षमा? आणि क्षमा म्हणजे खरंच समोरच्या व्यक्तीला माफ करणं असतं की स्वतःच्या मनाला कैदेतून मुक्त करणं? याच उत्तराकडे आपला पुढचा प्रवास सुरू होईल. कारण कधीकधी आयुष्यात सर्वात मोठं धैर्य लढण्यात नसतं, ते शांतपणे सोडून देण्यात असतं. चॅप्टर 4. सोडून देणं म्हणजे हरणं नसतं. पहाटेचं धुकं हळूहळू विरघळत होतं. अन्वी अंगणात उभी होती. अनेक दिवसांनी तिने त्या घराचं मुख्य दार पूर्णपणे उघडं ठेवलं होतं. थंड वारा घरभर फिरत होता. भिंतींवर अडकलेला जुना वासही जणू हळूहळू बाहेर पडत होता. तिला अचानक जाणवलं, घराला हवा मिळाली की ते पुन्हा जिवंत वाटतं. माणसांच्या मनाचंही तसंच असतं. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली असेल तर तिला विसरणंच पुढे जाणं असतं का? की तिच्या आठवणींसोबत शांतपणे जगायला शिकणं हेच खरं पुढे जाणं असतं? गावाच्या टोकाला एक लहानसं तळं होतं. अन्वी तिथे गेली.
तिथे एक वृद्ध माणूस कागदाची छोटी होडी पाण्यात सोडत होता. अन्वीनं हसत विचारलं, या वयातही कागदाच्या होड्या? वृद्धही हसले. ही होडी माझ्या नातीसाठी नाही, माझ्या आठवणींसाठी आहे. अन्वी गोंधळली. ते म्हणाले, ज्यांना धरून ठेवता येत नाही त्यांना शांतपणे वाहून जाऊ द्यावं लागतं. काही क्षण दोघेही त्या होडीकडे पाहत राहिले. ती हळूहळू पाण्याच्या प्रवाहात पुढे जात होती. वृद्ध पुन्हा म्हणाले, होडीला धरून ठेवायचा प्रयत्न केला तर ती फाटेल. तिला प्रवाहावर सोडलं तर कदाचित ती किनाऱ्यापर्यंत पोहोचेल. अन्वीच्या मनात काहीतरी हललं. आपण सोडून देणं या शब्दाचा अर्थ अनेकदा चुकीचा समजतो. आपल्याला वाटतं सोडून देणं म्हणजे हार मानणं, विसरणं किंवा भावना संपवणं. पण खरं सोडून देणं म्हणजे स्वतःला रोज त्याच दुःखाची शिक्षा देणं थांबवणं. पुढची गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्हीही तुमच्या मनात जपलेला एखादा जुना राग नव्याने पाहाल. रोहन आणि त्याचे वडील दोघांनी जवळजवळ 7 वर्ष एकमेकांशी बोलणंच बंद केलं होतं. कारण एकच वाद. एका दिवशी रागाच्या भरात वडिलांनी म्हटलं होतं, तुझ्याकडून काही होणार नाही. ते शब्द रोहनच्या मनात कायमचे कोरले गेले. तो घर सोडून गेला, यशस्वी झाला, मोठा व्यवसाय उभा केला. पण जेव्हा जेव्हा त्याला एखादं यश मिळायचं तेव्हा त्या एका वाक्याची जखम पुन्हा उघडायची. एक दिवस त्याला फोन आला. वडील रुग्णालयात होते. तो भेटायला गेला. खूप वेळ दोघेही शांत बसले. शेवटी वडील हळूच म्हणाले, मी तुला दुखावलं, पण त्या दिवशी मी स्वतःच्याच अपयशावर रागावलो होतो. रोहन काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. कारण त्याला पहिल्यांदाच समजलं, ज्यांनी आपल्याला दुखावलं तेही कधीकधी त्यांच्या स्वतःच्या वेदनांशी लढत असतात. याचा अर्थ त्यांची चूक बरोबर होती असा नाही, पण त्या चुकीमागचं कारण समजलं की मनातील ओझं थोडंसं हलकं होतं. यामागे एक अतिशय खोल मानसशास्त्रीय कारण आहे. राग हा अनेकदा संरक्षणाचा मुखवटा असतो. त्याच्यामागे दुःख असतं, भीती असते, एकटेपण असतं. म्हणूनच काही लोक ओरडतात कारण त्यांना ऐकून घेतलं गेलं नाही. काही लोक दूर जातात कारण त्यांना पुन्हा दुखावलं जाण्याची भीती असते. काही लोक शांत होतात कारण त्यांच्याकडे शब्दच उरत नाहीत. अन्वीनं त्या दिवशी घरातली सगळी पत्रं पुन्हा एकदा वाचली. यावेळी ती प्रत्येक शब्द वेगळ्या नजरेने वाचत होती. पूर्वी तिला त्या पत्रांमध्ये फक्त विरह दिसत होता. आज तिला त्यात स्वीकार दिसत होता. कोणालाही दोष न देता, कोणालाही कमी न लेखता, फक्त मनापासून शुभेच्छा देणारं प्रेम. तेव्हा तिला जाणवलं, परिपक्व प्रेम नेहमी जवळ राहण्यात नसतं. कधीकधी समोरच्या व्यक्तीला तिच्या मार्गाने जगू देण्यातही असतं. एका शाळेत 2 मैत्रिणी होत्या. महाविद्यालयानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. सुरुवातीला रोज फोन, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून, आणि नंतर काहीच नाही. अनेक वर्षांनी त्यांची भेट झाली. कोणताही राग नव्हता, कोणतीही तक्रार नव्हती. एकमेकींच्या डोळ्यां पाहून दोघी फक्त हसल्या. कारण काही नाती संपत नाहीत, ती फक्त आयुष्याच्या वेगळ्या ऋतूत प्रवेश करतात. जसं झाडावरून पान गळतं, ते झाडाचा द्वेष करून नाही, तर नवीन पालवीसाठी जागा करून देण्यासाठी. पण इथेच सगळं बदलतं. स्वीकार म्हणजे प्रत्येक गोष्ट सहन करणं नाही. हेल्दी बाउंड्री म्हणजे भिंत उभी करणं नाही. ती म्हणजे दार असलेली कुंपण. जिथे प्रेम आहे
पण स्वतःचा आदरही आहे. जिथे माफी आहे, पण स्वतःला पुन्हा पुन्हा दुखावू देण्याची परवानगी नाही. खरं प्रेम स्वतःला मिटवून मिळत नाही, ते स्वतःला जपूनही जगता येतं. संध्याकाळी अन्वीनं घराची जुनी किल्ली पुन्हा हातात घेतली. यावेळी तिनं ती खिशात ठेवली नाही. तिनं ती घराच्या खिडकीजवळ ठेवली. जणू स्वतःलाच सांगत होती, आता मला बंद दरवाजांची भीती नाही. त्या क्षणी तिला जाणवलं, ती ज्याची इतकी वर्ष वाट पाहत होती तो माणूस नव्हता, ती स्वतः होती. ती स्वतःच अनेक वर्षांनी स्वतःकडे परत आली होती. आकाशात हळूहळू संध्याकाळ उतरू लागली. घराच्या भिंती आता रिकाम्या वाटत नव्हत्या, कारण घर बदललं नव्हतं, बदल तिच्या नजरेत झाला होता. आणि मग तिनं त्या सर्व पत्रांना पुन्हा लाकडी डब्यात ठेवलं. पण यावेळी तो डबा बंद केला नाही, तो उघडाच राहू दिला. कारण काही आठवणी बंद करून ठेवण्यासाठी नसतात, त्या स्वीकारण्यासाठी असतात. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. या संपूर्ण प्रवासात अन्वी एका व्यक्तीचा शोध घेत होती. पण आता तिला समजू लागलं होतं, तो शोध कधीच दुसऱ्या कोणाचा नव्हता, तो स्वतःच्या मनापर्यंत पोचण्याचा होता. मात्र अजून एक शेवटचा प्रवास बाकी होता, जो या सगळ्या कथेला पूर्ण अर्थ देणार होता. त्या जुन्या पत्रांचा लेखक कोण होता, तो आज कुठे होता, आणि सर्वात महत्त्वाचं, चांगलं जगणं म्हणजे नेमकं काय? उत्तर शेवटच्या अध्यायात मिळेल. कारण काही प्रवास गंतव्यस्थानी पोचल्यावर संपत नाहीत, ते तिथूनच खऱ्या अर्थानं सुरू होतं. चॅप्टर 5, द आर्ट ऑफ लिव्हिंग वेल. जिथे प्रेम संपत नाही, तिथे माणूस पूर्ण होतो. पहाटेचा पहिला किरण त्या जुन्या घराच्या खिडकीतून आत आला. अन्वीनं हळूहळू डोळे उघडले. आज अनेक दिवसांनी तिच्या मनात एक विचित्र शांतता होती. सगळे प्रश्न संपले होते म्हणून नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक नसतं हे तिनं स्वीकारलं होतं. तिनं घरात शेवटची एक फेरी मारली. भिंतींना हात लावला, खिडक्या बंद केल्या, आणि शेवटी त्या लाकडी डब्यासमोर येऊन थांबली. त्यातली सगळी पत्र तिनं पुन्हा एकदा पाहिली. पण यावेळी तिनं ती सोबत घेतली नाहीत, ती तिथेच ठेवली. कारण काही आठवणी आयुष्यभर बरोबर घेऊन फिरण्यासाठी नसतात, त्या आपल्याला घडवण्यासाठी असतात. ती घराबाहेर पडणार इतक्यात शेजारच्या आजी धावत आल्या. त्यांच्या हातात एक जुनं तपकिरी पाकिट होतं. हे काल सापडलं. अन्वीनं ते उघडलं. आत एक फोटो होता. त्यात ती लहानपणी अंगणात चित्र काढत बसली होती. तिच्या मागं तिचे बाबा उभे होते, तिच्याकडे हसत पाहत. फोटोच्या मागं एक ओळ लिहिलेली होती, माझ्या मुलीचं जग रंगांनी भरलेलं असावं, एवढीच इच्छा आहे. अन्वी काही क्षण निशब्द झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला त्या दिवशी फक्त एक वाक्य आठवत राहिलं होतं, आता अभ्यासाकडे लक्ष दे. पण बाबांचं प्रेम त्या एका वाक्याच्या मागे लपून गेलं होतं. एका आठवणीनं दुसऱ्या 100 आठवणींवर पडदा टाकला होता. आपला मेंदूही कधीकधी असाच असतो. तो दुःखाला जास्त घट्ट पकडून ठेवतो आणि प्रेमाचे अनेक छोटे क्षण हळूहळू विसरत जातो. म्हणूनच आपण भूतकाळ आठवतो, पण तो पूर्ण आठवत नाही. आपण फक्त जखम आठवतो, तिला भरून काढणारे हात विसरतो. अन्वी गावातून निघाली. बस पुन्हा त्या डोंगर रस्त्यानं पुढे जात होती. यावेळी तिच्या हातात कोणताही लाकडी डबा नव्हता. तिच्या हातात फक्त ती जुनी किल्ली होती.
काही अंतरावर बस थांबली. एक लहान मुलगी बसमध्ये चढली. ती खिडकीजवळ बसली. हातात रंगीत पेन्सिली होत्या. ती वहीते एक घर काढत होती. अन्वीनं विचारलं, हे कोणाचं घर आहे? मुलगी हसली. अजून बांधायचं आहे. अन्वी ही हसली. त्या एका वाक्यानं तिच्या मनात काहीतरी उजाडलं. भूतकाळातलं घर फक्त आठवण असतं, पण भविष्याचं घर आपण रोज बांधत असतो. पुढची गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहाल. शहरात परतल्यावर अन्वीनं तिचं जुनं आयुष्य पुन्हा सुरू केलं. नोकरी तीच, रस्ते तेच, लोक तेच, पण ती बदलली होती. पूर्वी ती प्रत्येक फोनला लगेच उत्तर न आल्यावर अस्वस्थ व्हायची. आता ती थांबायला शिकली होती. पूर्वी प्रत्येक टीका मनात साठवून ठेवायची. आता ती विचार करायची, ही टीका माझ्या व्यक्तिमत्वाची आहे की फक्त माझ्या एका कृतीची. पूर्वी ती सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची. आता ती नम्र होती, पण स्वतःलाही तितकंच महत्त्व देत होती. तिला समजलं होतं, स्वतःचा आदर आणि इतरांचा आदर हे एकमेकांचे विरोधक नाहीत. ते एका झाडाच्या दोन मजबूत फांद्या आहेत. एक दिवस तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून आवाज आला, मी त्या पत्रांचा लेखक. अन्वी काही क्षण शांत राहिली. तिचं हृदय वेगानं धडधडत होतं. तो पुढे म्हणाला, मी तुला भेटू इच्छितो. उत्तर देण्यासाठी नाही, फक्त धन्यवाद म्हणण्यासाठी. दोघांची भेट एका छोट्याशा उद्यानात झाली. दोघे समोरासमोर बसले. बराच वेळ कोणीच बोललं नाही. शेवटी तो म्हणाला, मी तुला कधीच दोष दिला नाही, कारण त्या काळात तू जेवढं समजू शकत होतीस तेवढंच जगलीस. अन्वीनं विचारलं, आणि तू? तो हलकसा हसला. मीही. दोघेही हसले. ना पुन्हा एकत्र येण्याचं वचन, ना जुनं नातं परत सुरू करण्याचा प्रयत्न. कारण काही नात्यांचा शेवट पराभव नसतो, तो दोन माणसांच्या परिपक्वतेचा पुरावा असतो. ते वेगळे झाले, पण एकमेकांविषयी कटुता न ठेवता. कधीकधी हेच सर्वात सुंदर प्रेम असतं. ऋतू बदलले. गावातील त्या आंब्याच्या झाडाला पुन्हा नवी पालवी फुटली. ज्या फांद्या कोरड्या वाटत होत्या त्यांच्यावरही लहान हिरवी पानं आली. निसर्गाने पुन्हा एकदा शिकवलं, जीवनाचं काम फक्त फुलणं नाही, वेळ आल्यावर पानगळ स्वीकारणंही आहे, आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा फुलणंही आहे. आज या संपूर्ण प्रवासानंतर कदाचित आपण एक गोष्ट समजू लागलो आहोत. चांगलं जगणं म्हणजे नेहमी आनंदी राहणं नाही. कधी दुःखी व्हायचं, कधी थांबायचं, कधी माफ करायचं, कधी नाही म्हणायचं, आणि कधी स्वतःला मिठी मारायची, हे समजणं. चांगलं जगणं म्हणजे जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनात शांतता निर्माण करणं. कारण शांत मनातूनच शांत शब्द जन्माला येतात, आणि शांत शब्दांमधूनच मजबूत नाती निर्माण होतात. जर या डॉक्युमेंटरीतून तुम्ही फक्त एकच गोष्ट घरी घेऊन जाणार असाल तर ती ही असू द्या, तुम्हाला प्रत्येक वेळी जिंकण्याची गरज नाही, प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाही, प्रत्येक नातं वाचवण्याचीही गरज नाही, पण स्वतःचं मन हरवू न देता जगण्याची गरज आहे. कारण आयुष्याची खरी गुणवत्ता आपल्याकडे किती लोक आहेत यावर ठरत नाही,
तर आपण स्वतःसोबत किती शांत आहोत यावर ठरते. आणि शेवटी काही नाती आपल्या आयुष्यात कायम राहत नाहीत, पण ती आपल्याला कायमचं बदलून जातात. काही माणसं आपल्याला मिळण्यासाठी येत नाहीत, ती आपल्याला स्वतःपर्यंत पोहोचवण्यासाठी येतात. कदाचित चांगलं प्रेम शोधण्यापेक्षा चांगलं प्रेम देणारा माणूस बनणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि कदाचित चांगलं आयुष्य शोधण्यापेक्षा दररोज थोडंसं अधिक समजूतदार, अधिक शांत आणि अधिक दयाळू माणूस बनणं हीच दी आर्ट ऑफ लिव्हिंग वेल आहे. जर हा मानसशास्त्रीय प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना या शब्दांची गरज आहे अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत हा प्रवास नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या मनात अनेक वर्षांपासून बंद असलेला एक दरवाजा पुन्हा एकदा शांतपणे उघडेल.